ट्रिप आणि आज आपण ज्या रिसॉर्टमध्ये राहिलो आहे त्या रिसॉर्टचं नाव आहे D7 सिरीन रिसॉर्ट. सो यू कॅन चेक आउट द रिसॉर्ट. सुंदर प्रॉपर्टी आहे, लँडस्केपिंग खूप छान आहे प्रॉपर्टीचं. आणि आजचं जे वेदर आहे इकडचं साऊथ गोवामधलं खूप सुंदर झालं आहे. पाऊस सकाळ सकाळ पडला आहे आणि एकदम पीसफुल, शांत, लेस हीट, टेम्परेचर पण खूप कमी झालं आहे आणि ओव्हरऑल छान वाटते. मला ॲक्च्युली उठायला उशीर झाला, सो ते लोक दोघे पण गेलेत पुढे ब्रेकफास्ट करण्यासाठी. आणि आमची रूम आहे, थोडा पसारा झाला आहे, बट ठीक आहे. दिस इज द रूम. सो लेट्स गो फॉर ब्रेकफास्ट. 10:30 होत आलेत. आय डोंट थिंक की वेदर खूपच सुंदर आहे आजचं. तू काय खाल्ला? किंवा कॉफी घेऊ. ॲक्च्युली ब्रेकफास्टचा मेनू खूपच कमी आहे. मी खूप जास्त एक्सपेक्टेशन घेऊन आलो होतो की फ्रूट्स असतील, पेस्ट्रीज असतील, केक असेल, काहीच नाही. जसं प्रॉपर ब्रेकफास्ट असतो 10-12 डिशेस किंवा आयटम्स. तिथं फक्त उपमा आहे, चहा आहे आणि ऑमलेट आहे, एवढंच आहे. चहा आहे तो पण खूप साधा आहे, पाणीच लागते चहामध्ये. मला वाटलं कोणाला सांगतोय, मध्येच व्हिडिओ कॉल चालू. चहा पाणी आहे, नुसतं पाणी. गुड मॉर्निंग. आम्ही सर्वजण रेडी झालो आहोत. आता चाललो आहे बीचवरती. आम्ही आत्ता मजोर्डा बीचच्या एरियामध्ये आहे आणि रेडी झालो आहे. आता पॅकिंग सगळी उरकली. आज रात्रीच आम्ही निघतो आहे पुण्याला. सो चेकआउट करतो हॉटेलमधनं आणि एक्सप्लोअर करून रेस्टॉरंट्स, कॅफेज, बीचेस आम्ही रात्री पुण्याला निघणार आहे. असं हलवलं, जड लागलं, उचललं असं. काही वॉच भेटत नव्हतं माझं. कसलं ना पण खूप काय किती कमी चान्सेस आहेत त्याच्यात वॉच भेटणं. ते आणि एवढ्या कुठं पडलं बघू, कुठं पडलं होतं. ह्या बॉक्स मध्ये पडलेलं असं गेलं होतं. साईडला असं गेलं बसलेलं. होतं. अय शपथ. मी तुला म्हणतो ना, मी रूम मध्ये हा, वॉच, गप्पा मी काय म्हणलं, वॉच गाडीत त्याच्यात ठेवलं नाही म्हणलं, इथं गाडीत काढून ठेवलं होतं मी वॉच, कारण की कोणत्याच रूम मध्ये नव्हतं. इथं वरती कुठेतरी ठेवलं असेल. असं आठवत नाही का मी कुठं तरी काढलंय. मी याला काय म्हणलं, वर तुला काय म्हणलं, काढून ठेवलं. गाडीत काढून ठेवलेलं आहे म्हटलं. गाडीत काढून ठेवलं का हे माहिती पाहिजे ना. फायनली गाईज वॉच मिळाले. भेटतच नव्हतं, अख्खं शोधलं, सगळं शोधलं, सगळं A to Z. गाडी शोधली, बॅग शोधल्या, रूम्स वाल्यांना फोन केला की वॉच कुठे आहे. काय झालंय मस्त आज, सुंदर वातावरण. पण आता गरम व्हायला लागलं बरं का. जाम एक नंबर वातावरण झालं आज. हे उघड ना, सनरूफ उघड ना. कोकण कसं वाटतं तुला, कोकण आणि ह्याच्यामध्ये? कोकण आधी भारी होतं. असे मोठे रस्ते होते, म्हणजे रस्ते पूर्ण ओपन होते आणि लोकांनी घाण केली नव्हती. आता नुसते कचरा झालेला आहे कोकणात. आता ह्यांनी कसं केलंय, टुरिस्ट प्लेस आहे ना, तर ती क्लीन ठेवली आहे व्यवस्थित. रोड इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं बनवलं. त्यांचा आई म्हणजे गोव्याची इकॉनॉमी टुरिस्ट वरच आहे ना. टुरिस्ट वरती जास्त आहे. त्यामुळे मग आता त्यांचं इंडस्ट्रीयल पण चांगलं चाललंय. म्हणजे इंडस्ट्रीयल एरिया वाढवलाय त्यांनी. मला तर आहे ना पर्सनली कोकणातला फक्त एकच बीच आवडतो, तारकर्लीला. देवबाग. तारकर्ली बीच. देवबाग पण छान. नाही, खाली वेंगुर्ला वगैरे ते पण छान आहे. म्हणजे साऊथ ऑफ कोकण. साऊथ South of ऑफ जिकडं पुणे आणि मुंबईचे लोक येत नाही. नाही, असं काय नाही, असं काय पुणे नाही. आणि म्हणजे- मुंबईची लोक साऊथ ऑफ असं कोकणला काय पण जातात. आहेत पण कमी आहे ना त्याचं असं प्रमाण. काही नाहीये, मरणाची जातात. आम्ही तुम्हाला आहे आता ना, येतो, ते चांगलं वाटतं. तुम्हाला कोकणात जायचं असेल तुम्ही जाऊ शकता तारकर्ली, लांब वेंगुर्ला, पडतं, 7-8 तास लागतात. सिंधुदुर्ग, हे खूप छान आहेत. गणपतीपुळेपासून समोरचे बीचेस चांगले होत जातात साऊथ साईडचे. साऊथ साईडचे. आणि गोव्यात आले तर गोव्यात तुम्ही नॉर्थ नका जाऊ, साऊथ गोव्याला. साऊथ गोवा का तर इकडं खूप म्हणजे शांतता आहे, रस्ते चांगले आहेत,
मस्त वाटतं इकडे आल्यावरती. ज्याला शांतता ज्याला आवडते त्याने शांतता इकडे या, ज्याला पीसफुल दागड गेट अवे. आणि कोकणात मी एक गोष्ट मिस करतो जी आहेत रेस्टॉरंट. म्हणजे छान छान रेस्टॉरंट खूप कमी आहेत. रिसॉर्ट म्हणायचं की रेस्टॉरंट रिसॉर्ट तर आहेत, आता होत आहेत इथं रिसॉर्ट. जसं कॅफे आणि हे सगळं म्हणजे जी कोझी वाईब्स असतात, कोझी प्लेसेस निवांत जाऊन असतात, बसायचं. वेगवेगळे मेनू असं ट्राय नाही ना, कोकणाचं करण्यासाठी. कल्चर वेगळं आहे. बट इथलं कोकणाची culture कल्चर वेगळं आहे इथलं मी English तुला तेच लोकांचं सांगतोय, ते culture. मिस करतोय तेच. बाकी होम फूड खूप आहे, म्हणजे घरी बनवून Homely. खानावळ आहेत, भरपूर गोष्टी. बट अशी कॅफेज तिकडे अजून बनले पाहिजे, कॅफेज, रेस्टॉरंट्स अशी. आणि रिसॉर्ट्स आता हळूहळू बनतात. तारकर्लीमध्ये तुम्हाला जर काही इन्व्हेस्ट करायचं असतील किंवा तुम्हाला इंटरेस्टेड असेल की तिकडे तुम्हाला काही प्रॉपर्टी घ्यायची आहे, तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. आपण तारकर्लीला आपण तुम्हाला चांगले चांगले ऑप्शन्स आपल्याकडे आहेत, इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स. आता आम्ही चाललो, इकडे एक संगम आहे त्या ठिकाणी. तो आता आपण पोचलो इकडे बेतूळ बीचला. सुंदर क्लीन व्हाईट सँड असा बीच आहे हा. आणि जस्ट 20 मिनिट्स फ्रॉम आवर हॉटेल. गर्दी पण नाही इकडे अजिबात. Sube esa oco, oh oh oh, sabe que me funde con tu piquete, yeah yeah yeah, esos movimientos me tienen loco, oh oh oh, me gustaría tenerte de frente, playa, arena, sol, calor, sentí tu sudor, yo lo que quiero, playa, arena, sol, alcohol, contigo mejor, sube esa oco, tú me tienes loco. दोरी बघितली का कुठं गेली? हा ना, खूप लांब पडले ना. पण इथं लागणार कसं? हे लोक इकडे फिशिंग करतात. सो लेट्स सी कोणता छान मासा मिळतो काय नाही. ब्लॉगर काय करताय? मासे पकडायचे, मासे. कोणते मासे भेटतात? हेच राहिलं होतं गोव्याला येऊन मासे पकडायचं, ते पण करतो आम्ही. आता मासे पकडून स्वतः खायचे. हो, बनवत ना आपण इकडे. कसं? एकदाच असतो. वडतंय का सोडतंय? आत्ता भूक लागली आहे. Hello guys. कॅमेरा क्लिअर आहे ना, So त्यात बघून आपण we are पाठ at करू शकतो. Pentagon right now. It feels so nostalgic to be here. इथे येऊन हो 2022 मध्ये आलो तो. 4 वर्ष झाले आपण इथं 4 वर्ष झालो पॅन्टागनला आलेलो. हा नव्हता, आता ह्याचा फर्स्ट टाइम आहे. कोणत्या कॉलेजला? विचारूयात काय एक्सपिरियन्स आहे याचा. किंग प्रॉन आहे, टायगर प्रॉन आहे, पॉम्फ्रेट आहे. किंग प्रॉन. किंग प्रॉन आहे. आपली रेंज आहे 146. आत्ता आपण निघतोय बॅक टू पुणे आणि आपली रेंज आहे 146 किलोमीटर्स. सो आता आपण एका ठिकाणी कुठेतरी फुल करूयात गाडी तासाभरात, फास्ट चार्जर शोधून. छान असा लंच झाला. आता इट्स टाइम टू गो बॅक. इकडे आपण EV चार्ज करायला आलो आहे. रेंज राहिले 142 आणि आपल्याला आत्ता निघायचे पुण्यासाठी. सो आम्ही इथं ITC ग्रँड हॉटेलमध्ये 120 किलोवॅट चार्जर अवेलेबल आहे. सो इकडे आलो आहे चार्जिंग करायला. 120 किलोवॅट म्हणजे 45 मिनिट्समध्ये आपली फुल झाली पाहिजे गाडी आय गेस. सो बरं होईल, फास्ट चार्ज होऊन जाईल आणि फुल होईल गाडी. आज कोल्हापूरला आपण स्टॉप घेता येईल ह्या पद्धतीने आपण कोल्हापूर किती किलोमीटर आहे बघ बरं एकदा. सो इकडे 120 किलोवॅटचं चार्जर अवेलेबल आहे.
आपण आता इथं गाडी चार्जिंग लावली. किती होते? दाखवतो 14, 15 15 काय फक्त होईल. 58 किलोवॉटनी आता चालू आहे चार्जिंग. स्लोली वाढेल तोपर्यंत काय करायचं आपण. चार्ज स्टॉप बाय द चार्जर. काय रे आता परत ट्राय करूत आपण. लो. ट्राय करू बघू इकडे. हा. बंद झाली होती, परत आम्ही ट्राय करतोय. होती आता 3 किलोवॅट पर आवरनी आपली गाडी चार्ज होते. जस्ट 1 आवरमध्ये गाडी आपली फुल होऊ शकते बिकॉज हा 120 किलोवॅट चार्जर आहे. हो, आपली गाडी तर चार्ज होते. तोपर्यंत आपण आतमध्ये जाऊन कॉफी वगैरे घेऊयात छान. एक हाफ ॲन आवरमध्ये आपली गाडी चार्ज होऊ लागेल. बहुत अच्छा है. आप स्टे कर दे तो और भी अच्छा हो जाएगा. करेंगे अभी अगली बार. अगली बार नहीं होता, अभी होता है. आप कर सकते हो. नहीं 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 हमें टाइम नहीं लगेगा. ये ना, ये 1 महीना रह सकता है इधर, बट फिर भी ऐसे चिंदीगिरी करेगा. 1 महीना इजीली रह सकता है. मस्त प्रॉपर्टी है बट हाँ, अभी 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 सुंदर. टॉपिक बदलेगा. देख साला इतना कंजूस है ना. वो ना दुबई में आया था तब बोल रहा था कि 1 डील हो जाने दे फिर तेरे को पार्टी दूंगा. अभी 2 डील हो चुके हैं, एक भी पार्टी नहीं आपल्याला कुठं मिली. राहायचं दुबई मध्ये? दुबई तू रहने दे कोणतं बेटा. हॉटेल आपलं? तू अटलांटिस द पाम. रॉयल अटलांटिस द रॉयल अटलांटिस. द रॉयल अटलांटिसला आपल्याला राहायचं. हा 4-5 डील झाल्या. काय काय माहिती आता. किती वर्षापासून काम करत आहे? काय बोलला होता काल? काल बोललो होतो गाडी चार्ज करू, पण म्हटलं आज पुरती फिरण्याची चार्जिंग आहे ना, मग आज फुल युटिलाइज करू आणि संध्याकाळी चार्ज करू. निघताना 34 मिनिट झाले गाडी चार्जिंगला लावून. आणि गेस करा किती आणि चार्ज. गेस करा किती झाली चार्ज आपली. कमेंट मध्ये सांगतो. कमेंट मध्ये नका सांगू. मी 1 मिनिट, मी 1 सेकंड थांबतो, तुम्ही कमेंट करा. 1 सेकंड झालेला आहे. तर ज्यांनी कमेंट केलंय 91%. बी ऑनेस्ट, नाही. बी ऑनेस्ट विथ युअर. मिनिट्समध्ये आपली गाडी इथे थांबण्याचा डिसिजन राईट होता. हां. म्हणजे पुढे जाऊन थांबणार होतो आम्ही, पण इथेच थांबतो. सो आता आम्ही तोपर्यंत कॉफी पण अजून पिली नाही, ऑर्डर पण केली ना, तोपर्यंत चढणार तेवढी झाली गाडी चार्ज. कोणी येणार असेल साऊथ गोवाला आणि फास्ट चार्ज करायचं असेल तर डू विजिट ITC ग्रँड. ITC ग्रँडला तुम्ही या. 120 किलोवॅटचं चार्जर फास्टमध्ये गाडी चार्जर. आम्हाला गोव्यामधनं 4 वाजता निघायचं होतं आज. अजून 6 वाजले तरी आम्ही अजून इकडेच आहे. पोचायला खूप उशीर होणार आहे. कोल्हापूरला मे बी स्टे करायला लागेल आपल्याला. कराड नाही, कोल्हापूरला करायला नाही होणार. सो चार्जिंग झाली आहे कंप्लीट. आपण आता हे काढूयात. गाईज किती झाली रेंज आपली? 509 किलोमीटर रेंज झाली. 509 किलोमीटर. आणि आता आम्ही निघतोय साऊथ गोव्यावरतून. दिस इज अ ब्युटिफुल प्रॉपर्टी. हा इकडे कुठे चालला? You know the rule of roundabout? You can't take left. नो. चलो बाय बाय. आता निघूयात आपण पुण्याकडे. सो आम्ही आता मस्त अजिंक्य साहेब. घाट
चार्जिंग किती आहे? आपण किती उतरते बघू चार्जिंग घाटाच्या एंडला. 72% चार्जिंग. आता आहे 72. तुम्ही लोक आहे ना घाट चढताना जास्त चार्जिंग लागते कन्सिडर करून थोडं डोक्यामध्ये ठेवा. कंझ्युम करतोय, खूप रेस नाही करतोय. हो नाही म्हणजे तुम्ही कन्सिडर करा जाताना की थोडे एक्स्ट्रा चार्जिंग असू द्या गाडीत, बिकॉज घाटामध्ये तुम्हाला खूप चार्जिंग एक्स्ट्रा जाते चढण्यासाठी वरती. 1.5 पट चार्जिंग. 1.5 टाइम्स चार्जिंग कन्झम्पशन जास्त होतं गाडीचं. सो तुम्ही ते कन्सिडर करूनच निघताना, म्हणजे परत थोडं हे नको व्हायला प्लॅनिंग सगळं तुम्ही त्याचं म्हणजे डिस्टर्ब. कोण? जे कोण येणार आहेत ते. अच्छा, मला वाटलं आम्ही मग आम्ही नाही. तुम्ही. मला वाटलं तो आम्हाला जे ईव्ही घेऊन येणार आहेत ते. हां. जे जे ईव्ही घेऊन EV येणार आहेत त्यांच्यासाठी EV सांगतो. users. हां, ईव्ही युजर्स जे प्लॅन करतायत पुणे टू गोवा. पुणे टू गोवा असा एक्सपिरियन्स येईल एकंदरीत. लास्ट टाइम आम्ही फोंडा घाटातनं चाललो होतो तर खूप म्हणजे भयानक अनुभव होतो नको तो ना, गप ना, आता रात्रीच्या नको ना 12 बोलू ते. वाजता. खूप म्हणजे गपरे बाबा, म्हणजे आयुष्यभर लक्षात राहील असा अनुभव होता तो. एवढा डेंजर अनुभव होता. सो तुम्हाला तो अनुभव नको देण्यासाठी आम्ही सांगतोय तुम्हाला आधीच. मग काय, आणि फॅमिली असेल तर चुकून आणि पण फॅमिली नको. असेल तर चुकून सुद्धा जाऊ पोरं नका. असेल तर तुम्हाला जर मस्ती असेल तर जाऊ शकता तुम्ही. असं काही नाहीये, एक्सपिरियन्स येईल तो तुम्हाला. म्हणजे असं काही वाईट नाहीये, बट असं फन आहे. फन नाही, Risky आहे थोडं. रिस्की थोडं रात्रीचं. पण असं काय आज कुछ तुफानी करते असा मूड झाला तर जावा तिथनं. फॅमिली सोबत तर चुकून पण जाऊ नका. खराब रोड आहे खूप आणि मग काय, family लय हाणेल खूप तुम्हाला. एकांत रस्ता आहे. रस्त्याच उरकत नाही. एकांत रस्ता आहे. आता इथं 9 वाजून गेले तरी गाड्या दिसत आहेत. बघा की आता किती लाईन आंबोली आहे घाटात. गाडी. ते एका ट्रक मुळे बट स्टिल आहे. प्रज्वलचे तुम्हाला स्किल पण दिसत आहेत. ट्रक नाही, बस मुळे. काय काढली रे आहे या ठिकाणी प्रज्वल शेट्टी गाडी. पुढं परत ट्रक थांबला मध्येच. डायरेक्ट फेस टू फेस टक्कर आहे बरं का. ओय भाई साहब, बघू. काय झालं? नाही रे, मला वाटलं डोळू बंद पडले फेस टू फेस टक्कर. घाटामध्ये पण जाम झाले इकडं. रेंज होती घाट चढताना 72% का 71%, ती आता झाली 61%, 61%, म्हणजे 10%. रात्रीचे वाजलेत 11:18 आणि आम्ही पोहोचलोय कोल्हापूरच्या जवळ. आम्ही लावतो, तू नको काळजी करूस. तर आम्ही पोहोचलोय कोल्हापूरच्या जवळ. कोल्हापूरला पोहोचायला 23 मिनिटं आहेत आणि 17 किलोमीटर आम्हाला प्रवास करायचा आहे. तर आम्ही आता जेवण्यासाठी काहीतरी हॉटेल बघतोय जिथं बेसिक डाळ खिचडी वगैरे त्या प्रकारचं काही जेवण मिळेल. आणि गाडीमध्ये चार्जिंग आहे 45% आणि 218 किलोमीटरची रेंज दाखवत आहे. तर आत्ताच आम्ही बघितलं पुण्याला जायला 270 किलोमीटर आहे. 270 ने 246. 246 किलोमीटर आहे. नाही, 270 होतं. आपल्याकडे आत्ता आहे 211 किलोमीटरची रेंज शिल्लक, जी की आपण साऊथ गोव्याच्या नॉर्थ साईडला गेली होती. कोणता बीच होता तो? मजोर्डा जवळ आपण ITC ग्रँडला चार्ज केली होती. म्हणजे फक्त एकदा तुम्हाला चार्ज करायचे, नॉनस्टॉप गाडी येऊ शकते, फक्त एकदा चार्ज करायची. आपण आत्ता आपण कोल्हापूरमध्ये पोहोचलोय. रात्रीचे वाजलेत आहे 11:50 आणि आपली चार्जिंग अजून पण 200 किलोमीटर शिल्लक आहे. उद्या सकाळी आपण महालक्ष्मी देवीचं दर्शन घेऊयात छान असं आणि त्यानंतरनं पुण्याला निघूयात. मे बी आपल्याला थोडीशीच गाडी चार्ज करायला लागेल. पुणे इथून 275 किलोमीटर्स आहे आणि आपलं रेंज अजून पण 200 किलोमीटरची आहे. सो आता आपण इथं हॉटेल चेक इन करूयात. द क्यूबाईस म्हणून हॉटेल आहे इकडे, छान हॉटेल आहे. सो तिथे आपण चेक इन करूयात. सो गुड मॉर्निंग. कोल्हापूरवरतून आत्ता आपण निघतोय. गुड मॉर्निंग. पहिलं आपण दर्शन करणार आहे आणि महालक्ष्मीचं मंदिर आलं. मंदिराजवळ पोहोचलोय. गाडी लावायची सोय करू आपण. इथं लावायची नाही रे, रोडवर कुठं लावायची, पार्किंगला काय. इमेज बारा बघून लगेच उचलते. आपण आत्ता मंदिरापाशी आलोय. इकडे गाडी पार्क करायची आपल्याला. सो गाडी पार्किंगसाठी जागा शोधूयात आपण. आता आपण चालू आहे दर्शन घेण्यासाठी महालक्ष्मी देवीचं.
पॉलिशिंग चाललं आहे आपल्या. आणि गाडी कुठला दुकानाचं नाव काय आपलं? आरुष पुटवे कुठे आहे आणि ते रोड लेन राजाराम रोड. मस्त मस्त चप्पल घेतली आपण. हो आम्ही इकडे 2-3 कोल्हापुरी चप्पल्स घेतल्यात कधीतरी घालण्यासाठी. सो छान असं गोटी सोडा पिलं मी आत्ता. प्रज्वलने रेकमेंड केलं होतं गोटी सोडा. अजिंक्यने रेकमेंड केलं होतं आणि मी घेऊ म्हटलं. सो आता मस्त लिंबू पाणी पिऊन सोडा लिंबू पाणी नाही, गोटी पण सोडा. लिंबू सोडा पिऊन नावच गोटी सोडा आहे त्याचं. ठीक आहे गोटी सोडा पिला आम्ही. आणि आता आम्ही कोल्हापूरवरतून निघतोय. दर्शन आमचं झालं नाही ॲक्च्युअलमध्ये. आम्ही फक्त मुखदर्शन घेतले 5-10 मिनिटामध्ये क्विकली आणि आता निघालो. आत्ता आपली रेंज आहे 172 किलोमीटर्स, 36% आणि बॅटरी शिल्लक आणि आपल्याला जायचं आहे 232 किलोमीटर्स. सो आपल्याला मध्ये कुठेतरी गाडी चार्ज करायला लागेल थोड्या वेळासाठी. जिथं आपण लंच वगैरे करूयात तिथं आपण करू शकतो चार्ज आय गेस. सो आम्ही चार्जर शोधतो. खूप सारे चार्जर्स आहेत. यू डोंट हॅव टू वरी अबाउट इट. एन्झायटी वाटते तुला चार्जिंगची? नाही अजिबात नाही. हा झोपला बघा. आपली चार्जिंग 99 वर आली आता. 99% नाही 99 किलोमीटर. 100 किलोमीटर. ती रेंज राहिली आहे 82 आणि आपलं चार्जर आहे किती किलोमीटरवरती? चार्जर आहे 44 किलोमीटरवर. मी काय करतो इकडे जातो असं आणि इथं जाऊन पॉवर सेव्हिंग मोड असतो या गाडीला. नाही ना दाखवतो फक्त. इकडे जाऊन इकडे पॉवर सेव्हिंग मोड केलं की अजून गाडीची रेंज एफिशियन्सी वाढते. सो ही जी 80 आहे नाही तिथं नाही येत बट कन्झम्पशन कमी होतं गाडीत. फक्त त्यामध्ये काय होतं की थोडी पॉवर गाडीची कमी राहते. 100च्या स्पीडने गाडी हे होते. आणि जे जे बेसिक फीचर आहेत म्हणजे ॲडव्हान्स फीचर आहेत ते ऑफ होऊन जातं. जसं की क्रूज कंट्रोल असेल असे ह्या सर्व गोष्टी. क्रूज कंट्रोल चालू आहे? नाही चालू आहे नाही. ओके कॅनॉट एंटर. पहिल्यांदाच आले अख्ख्या ट्रिपमध्ये. इट्स टाइम टू चार्ज 10% बॅटरी. अशी गाडी 10% फक्त राहिली गाडी आपली. सो आपली गाडी राहिली 10%. 47 किलोमीटरची रेंज राहिली आहे आणि आपण आता एका हॉटेलला जाणार आहे. तिथे चार्जर पण आहे आणि आपलं लंच पण होईल तिकडे असं आम्ही प्लॅनिंग केलं आहे. सो लेट सी चार्जर अवेलेबल तर दिसतोय ऑनलाईन बट कधी चार्जर नसतो अवेलेबल किंवा काही ते चालत नाही. कुठं सिस्टम बंद होते, ॲप चालत नाही, कुठं काय होतं. त्यामुळे थोडं तुम्ही सेफर साईडच चालत जा. 30-40 किलोमीटर एक्स्ट्रा रेंज ठेवूनच तुम्ही पुढच्या गोष्टी प्लॅन करा. बाय चान्स की तो चार्जर नाही चालला जसं आपलं कुठं झालं होतं पॅलोलिम बीचच्या इकडे. घेऊन इकडे एक हॉटेल आहे राजमार्ग म्हणून, इकडे आम्ही आलो. सो जेवण झालं आमचं आणि आता इथनं पुणे आहे अराउंड 140 किलोमीटर्स आणि आपली गाडी पण चार्ज झाली आहे 40% आणि चार्जिंग आय गेस स्टॉप झाली. सो 190 किलोमीटरची रेंज आपण रिफिल केली आणि आत्ता आपण निघतोय पुण्याला. फक्त 54 किलोमीटर्स आपली रेंज आहे 135. सो वी आर मच अहेड ऑफ आर डिस्टन्स, ट्रॅव्हल डिस्टन्स. कसा होता अनुभव मित्रांनो तुमचा या गाडीसोबत? सुंदर. नाही नुसतं एकदा चार्जिंग जायला एकदा चार्जिंग यायला फिनिश. हा? मला काहीच गरज नाही. ॲक्च्युली प्रज्वल इज ऑल्सो हॅव्हिंग अन EV नेक्सॉन EV. सो त्या गाडीत आणि ह्या गाडीमध्ये कसं काय एक्सपिरियन्स आहे, काय डिफरन्स? बॅटरी बॅक मोठा असल्यामुळं ह्याला रेंज एन्झायटी जास्त होत नाही लॉंग रूटला. रोजसाठी पण तुला मला वाटतं आठवड्यातून एकदाच चार्ज करायला लागतं असं. एकदाच शॉर्ट अँड स्वीट. लय भारी गाडी आहे नेक्सॉन. ए. ही गाडी म्हणजे नादच. डायरेक्ट तुम्ही येणार डायरेक्ट वर हवेत पण येऊ शकतो माहिती का. देर इज अ मोड, एरोप्लेन मोड. दाखवू का डायरेक्ट तुम्हाला? दाखवू का? पुणे. सो गाईज आपण आपला ब्लॉग इकडेच एंड करतोय आता. Bye, खतम, टाटा, 28 किलोमीटर जस्ट पुणे राहिले आणि आपली रेंज अजून पण 100 किलोमीटर आहे. सो ऑब्विसली B6 हॅज अ गुड रिलायबिलिटी, बॅटरी बॅकअप, फील, लक्झरी, कम्फर्ट, एव्हरीथिंग. सो
दिस इज नॉट लक्झरियस, दिस इज स्पोर्टी. स्पोर्टी, नॉट लक्झरियस, स्पोर्टी फील. सो मजा आली ओव्हरऑल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द ब्लॉग्स. राईट, आता दुबईला या तुम्ही सगळ्यांनी, दुबईला या, आपण तिकडे भेटूया. 5 ऑगस्टला एक मोठं सरप्राईज मिळणार आहे 5 ऑगस्ट 2026 ला. येस येस. दुबईला त्यावेळेस जायला लागेल मी माझ्यासाठी स्वतःसाठी मला जायला लागेल मे बी 5 तारखेला. मी माझ्यासाठी स्वतःसाठी एक मोठं गिफ्ट घेतोय. सेल्फ गिफ्ट करतो सेल्फ गिफ्ट स्वतःसाठी. करतो. सो स्टे ट्यून. आपण त्याचाही ब्लॉग बनवू जर का आपलं इन्व्हिटेशन आलं तर. इन्व्हिटेशन काय, तुम्ही तुमचं या की आनंदाने या. प्रज्वल, काय म्हणायचंय तुला? आहे की नाही प्रज्वल? आपल्याला त्या मोठ्या क्षणी आपल्याला त्यांनी इन्व्हाइट केलं तर मी इन्व्हाइट करतो की, आत्ताच करतो इन्व्हाइट. इन्व्हाइट आणि या. थोडस आम्ही बोलल्यावरती तू इन्व्हिटेशन म्हणजे डायरेक्ट असं आत्ताच इन्व्हाइट Proper. फुल इन्व्हिटेशन आहे. पूर्ण मी असं इन्व्हाइट बनवतो प्रॉपर आणि या मग. त्यासोबत थोडं तिकीट वगैरे हा, जमलं तर- हे बघा चालू झाली. हे बघा अरे, काय एवढं कमावतं. इकडे वाद चालू झाला. आपण वाद नाही नेक्स्ट चालू ब्लॉग झाला. मध्ये भेटूयात. हा कुठे वाद बघू. करतोय मी, नाही करत आहे. दुबईचा ब्लॉग बनला तर ठीक आहे त्या दिवशी. हा बनला तर ठीक आहे, नाहीतर मग तुम्ही या तिकडे. रिस्ट पुणे आणि आपली रेंज आहे 96 किलोमीटर स्टील. सो पूर्ण प्रवास हा खूप छान स्मूथ सुंदर झाला आहे. आणि थँक्यू फॉर वॉचिंग द ब्लॉग. आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूयात परत. सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय. गुड नाईट.